नमस्कार. प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण या व्हिडिओतून ज्ञानरचनावादाची प्रमुख तत्वे समजून घेणार आहोत. त्यामध्ये ज्ञान सक्रियपणे रचले जाते, अध्ययन ही सामाजिक प्रक्रिया आहे, पूर्वज्ञान महत्त्वाचे असते व शिकणे म्हणजे अर्थ लावणे या प्रमुख तत्वांची माहिती घेणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनेलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. ज्ञानरचनावादाचे पहिले तत्व ज्ञान सक्रियपणे रचले जाते हे आहे. ज्ञान हे अनुभवातून आणि अंतर्क्रियेतून सक्रियपणे निर्माण होते. शिक्षकाने विद्यार्थ्यांना त्रिकोणाचे प्रकार शिकवून ते त्यांच्याकडून पाठ करून घेण्याऐवजी सुलभकाने किंवा फॅसिलिटेटरने विद्यार्थ्यांना कागदाचे वेगवेगळ्या आकारातील त्रिकोण पुरवून त्यातून त्रिकोणाचे प्रकार शोधायला सांगणे, यामध्ये विद्यार्थी सक्रिय राहतो व स्वतः ज्ञानाची रचना करतो. दुसरे तत्व अध्ययन ही सामाजिक प्रक्रिया आहे. ज्ञानरचनावादात विद्यार्थी इतरांचे सहकार्य व सहयोग घेऊन अध्ययन करीत असतो. त्यामुळे ज्ञानरचनावादात अध्ययन ही सामाजिक प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना प्रदूषण या विषयावर गटचर्चा करायला लावून त्यातून प्रदूषणाचे प्रकार, कारणे व उपाय शोधायला लावता येतात. अशा रीतीने अध्ययनाची सामाजिक प्रक्रिया घडते. तिसरे तत्व ज्ञानरचनावादात पूर्वज्ञान महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची रचना पूर्वज्ञानाच्या आधारे होत असते. त्यामुळे ज्ञान निर्मितीत पूर्वज्ञान महत्त्वाचे आहे. पौष्टिक आहार या घटकाचे अध्यापन करण्यापूर्वी विद्यार्थ्याला आवडणाऱ्या पदार्थांची यादी करावयास सांगितली तर आहाराबाबत विद्यार्थ्याला काय माहिती आहे किंवा आहारासंदर्भातले त्याचे पूर्वज्ञान काय आहे हे शिक्षकाला लक्षात येते. तसेच विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा अंदाज शिक्षकाला येतो. चौथे तत्व शिकणे म्हणजे अर्थ लावणे. विद्यार्थ्यांना विविध प्रयोग करायला लावून त्याची निरीक्षणे नोंदवून त्यावर आधारित निष्कर्ष काढायला विद्यार्थ्यांना शिकवणे म्हणजे शिक्षण. वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. हा घटक शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना एका कुंडीत एक रोप लावून ती कुंडी सूर्यप्रकाशात ठेवण्यास सांगता येईल व दुसऱ्या कुंडीत दुसरे रोप लावून ती कुंडी अंधाऱ्या जागेत ठेवून द्यायला सांगता येईल. दोन्ही कुंड्यातील रोपांविषयीची निरीक्षणे नोंदवून विद्यार्थ्याला ठेवायला सांगता येतील व त्या निरीक्षणावर आधारित अर्थनिर्वचन किंवा निष्कर्ष काढायला लावून हा घटक विद्यार्थ्यांना शिकवता येईल. अशी ही ज्ञानरचनावादाची प्रमुख तत्वे आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.